माझ्याकडे एक नवरदेव आला, माळकरी होतं ते. मी काय ह्याला फळ्यात पडत नाही, मी कोणत्याच लफड्यात पडत नाही, मी मोबाईल वापरत नाही, मी माझं कीर्तन का. वाक्य परत तेच ऐका, सगळ्याला माफी आहे. लहानपणी पेटीत सापडलेल्या मुलीला मारायला निघालेला रावण शेवटी तिच्याच हाताने, जवळजवळ तिच्याच हाताने मेला. याचं उत्तर आहे कर्म. आता पुढे ऐका, रस्त्यानं जात असताना दगडाला पाय लागला तर आईलेचा उद्धार झाला. आईलेचा उद्धार होण्याच्या अगोदर आईलेचा इतिहास विश्वामित्रांना रामचंद्रांना सांगावा लागला. आता आईल्याची झाली होती ती कर्मानं झाली होती, आणि आईल्याची झालती ती साधूच्या शापानं झालती. पण त्या दगडाच्या पुढे पाय ठेवू किंवा नको हे रामचंद्रांनी पहिलं विश्वामित्रांना विचारलं आणि मग पाय टाकला. का? मोठ्याचा सल्ला घेतल्यावर संसार बर्बाद होत नाही. नाही तर रामाकडे एवढी ताकद होती, दगड उडून दिला असता दगडातून बाई. पण नाही, मोठ्याची आज्ञा जर घेतली, लक्ष्मणाकडे पाहिलं आणि गेलं. मोठ्याची जर आज्ञा घेतली, रणातले सगळे गेले, रावणाच्या 10 तोंडातून रक्त आलं, रावणाच्या 10 तोंडातून रक्त आलं, धनुष्य पडलं, रावणाचे हाल व्हायचे ते झाले, जे सीता न्यायला आलते ते तिथून सगळे गायब झाले. सीतेची नजर रामचंद्रांवर पडली आणि सीतेनं प्रार्थनाच केली, माझा नवरा आता कोण व्हावा. पण रामचंद्र जेव्हा खुर्चीवरून उठले तेव्हा पहिले विश्वामित्राच्या पाया पडले आणि लक्ष्मणाकडे नजर टाकली आणि मग सीतेचं धनुष्य उचलायला गेले. त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. मला गोष्ट सांगायची नाही. मोठ्याचा आदर जर केला तर माणूस सुखी होतोच. आई वडिलांचा आदर करा, तुम्हाला काही गोष्टी आपोआप मिळतील. अहो, दगडातून बाई निघली आईल्या, ती आईल्या रामचंद्रांना काय म्हणते, उद्धार तर तिचा झाला, ती शापित होती. पण तिचं वाक्य आहे, रामचंद्रजी मनामधून तुम्ही जे काम कल्पून चालले ते तुमचं पूर्ण व्हावा ही माझी इच्छा आहे. सांगा, मोठ्याचा आशीर्वाद कधी फेल जातो का? अरे, आथरून पाहून पाय पसरावं हे जर जुन्या म्हाताऱ्यांचं लोकांनी ऐकलं असतं तर आज कर्जानं आत्महत्येची वेळच आली नसती. सुधरत तुम्हाला काही काय गरज आहे? एक पोरगा आहे तुम्हाला, एवढी इस्टेट कमवायची काय गरज आहे? काय गरज काय? तुम्ही निवांत विचार करीत नाही महाराज. एक पोरगा तुम्ही एवढं कमी का? अहो, तो पोरगा सासऱ्याचं कल्याण करीन एवढं तुम्ही कमावलंय, तुमचं नाही. बऱ्याचशा महिलांनी माझं पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी केली. इथं 4 जणींनी भावाची पोरगी करेली. कशी जिरली, कशी जिरली. अरे, अक्कल पाहिजे. काही झालं तर तो भाऊ आहे, पण त्या पोरीचा तो बाप आहे. उद्या भांडण झालं बाजू कोणची घेईल तो? तुझी घेईन का? तो काय म्हणतो माहितीये का, मी गुड्डी चांगली आहे बरं का, पण माझी बहीणच खोडीची आहे. आणि मग ही बोंबलं ती कोण कोण बाई. आता झालं ते झालं ना, झालं का नाही? इथं 2 जणींनी करेल, नावा सगळं सांगितलं. मग कुणासाठी करता तुम्ही? आता प्रश्न इतका सुंदर चालू होता आपला. माणूस स्वर्गालाही जात नाही, नरकालाही जात नाही, वैकुंठालाही जात नाही, फक्त हसत हसत जगा हा वैकुंठ आहे. वर गेल्यावर काय व्हायचं ते तुमची आपली वर गाठ झाल्यावर पाहू. आता अजून एक प्रश्न राहिलाय. तुम्ही म्हणाले 3च सूत्र ना आम्हाला काही.
चौथा प्रश्न इतका अवघड आहे, म्हणजे सोपा आहे, फक्त उत्तर तुम्ही द्यायचं आहे. पहिला प्रश्न होता यावं लागतं, जावं लागतं, भोगावं लागतं, आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. माणूस मरताना कर्म आणि ज्ञान बरोबर नेतो. 3, माणूस हा माणसाचं शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि पुढचा प्रश्न असा होता, माणूस स्वर्गालाही जात नाही, वैकुंठालाही जात नाही, नरकालाही जात नाही, जसं तुमची कर्म असेल तसं तुम्हाला फळ भोगावा लागेल. आता पुढचा प्रश्न आहे, जी महिला सासू सासऱ्याची सेवा करते तिला पारायण करायची गरज नाही. अहो लोकांना सांगावं काय महाराज, कौलाच्या घरात नवरदेव राहतोय म्हणून लोक मुलगी देत नाही. इतके लोक पुढे गेलेत का माग आले? बोला ना. अरे तो पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि कष्टाळू असेल तर 6 महिन्यात स्लॅब टाकील. पुरीचा बाप द्यायला तयार आहे. पुरीच्या बापाची ही खोडीची आहे. ही म्हणते माया गुड्डीचं कसं होईल. तू कशात आलती का? तू नवरी झाली, तुला आठवत का कशात आलती? बैलगाडीत आलती, 2 वेळा बैल बसला घाटात. महाराज जर अभ्यास करा तुम्ही सगळे माणसं, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. माये 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही, आणि माझ्या तोंडातले वाक्य खरे झाल्याशिवाय राहत नाही. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन, आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, ही वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारवारी होतील, झाली. मी बोंबलत होतो पोरं बापाला हाताखाली काढतील, काढलं. मी बोंबलत होतो पोरगी पळून जाईल, लोट होणार नाही, गेली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येड म्हणत होती. मी येड आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येड असेल. आणि आता खांदवे पाटलांच्या कार्यक्रमात सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. अख्ख्या गावात आज घर जर वाहिली निघली तर 30 एकरचा बागायतदार नाहीये. चिंध्या झाल्या वावरांच्या चिंध्या. पुढे ऐकायचं का? आपला जेवढा उत्तार आहे तेवढा आपल्या आज्याचा बांध होता. नव्हता. आपल्या आज्याची बैलगाडी बांधाच्या कडानं नव्हती जात, बांधाच्या वरून. इकडला शेतकरी 4 महिने बैल चारित होता आणि इकडला शेतकरी बांधाला बैल चारित होता. आणि हरभरा टाकायला गेला की गाडी भर गवत बांधाचा आणीत होता. आज जेवढा बांध होता तेवढा आपला उतार आहे. चिंध्या झाल्या वावरांच्या. 3 वर्षापूर्वी मी बोंबलत होतो पोल येतील, आले. आता पोल सुद्धा 2 वर्षात जाणार. डायरेक्ट भिंतच येणार 9 इंची. आणि निम्या भिंती आल्यात. सगळी घरं वायली निघणारे, जमीन राहणार नाही. 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर आली. 1 एकर वाल्याला 2 पोरं, 20 गुंठे आली. घर प्रत्येकाला लागत आहे, गाडी प्रत्येकाला लागती. 15 वर्षात तुम्ही पेरणार काय? गार्डन आहे लागती घरा पुढं.
आणि ह्या नोकरीवाल्याच्या बायका शेतीवर जर आल्या ना रिटायर होऊन, कुठं काय लावतील, इथं भोपळा खुशीन तिथं दोडका खुशीन, आणि भांडणाच्याच ठिकाणी यायला लावेल. अशा आहेत तिथं दोघी जणी चालली शेती करायला. खरंय का खोट आहे? अय, शेतीत काय पिकत तुला कळत आणि घर एकत्र राहणार नाही. 5 गावं मिळून घर एकत्र नाहीत महाराज, आणि राहणारही नाही. का? नवीन मुलगी जी घरात येते सून, ती ऍडजस्ट करायला तयार नाही. तिचा दोष नाही, तिच्या आईचा सल्ला आहे तिला, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा डाळी वाट्यानं करीन तरी पोट भरीन, अशा सांगणाऱ्या दोघी जणी इथं आहेत. पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आईनेच केलं. तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. अरे मी पाप करू किती? खरं बोलतोय म्हणजे पाप आहे. खरं आहे का खोटं आहे? सासरेचं धोतर धुवू नको, सासूचं लुगडं धुवू नको, फक्त बैल सांभाळ तेवढा. आणि बैलही जर लय येडेवाणी करायला लागला ना तर पिशी भरून बोला ना, बोला. नाही तर बैल इकडे घेऊन ये, खालच्या मळ्यात कांदे वाट्यानं करील, पण तो काम करायचं. माझ्याकडे एक नवरदेव आला, माळकरी होतं ते. मी काय ह्याला लफड्यात पडत नाही, मी कोणत्याच लफड्यात पडत नाही. मी मोबाईल वापरत नाही, मी माझं कीर्तन. कोण मेलं कोण आलं आपला काही जगा शिकवणीचा संबंध नाही. कीर्तन संपलं, इथून निघलो, आपला काही संबंध नाही. ते पोरग माळकरी होतं. मला एक जण म्हणला जमवा बुवा त्याचं लग्न. अरे आपण का आला कुठे पडतो, पण म्हणलं मग पाहू. एक पुरीचा बाप कबूल केला म्या, आणि त्याला पसंती झाली, जमलं, फायनल झालो. आणि त्या पुरीचा आईन बाप माझ्याकडे तिसऱ्या दिवशी आले बा. मी म्हणलं काय हो? नाही म्हणून सांगा म्हणे. अहो मी म्हणले कुठाने आपल्याला करायला वेळ नाही, आपलंच आपल्याला पडलंय, तुमचं तुम्ही पहा. मला म्हणले तुम्हाला डोक्याचा भाग नाही. मला माहीत अक्कलच बघायचं. मी म्हणलं का तुम्हाला काही अक्कल बिक्कल? मी म्हणलं झालं काय? अहो ते पोर माळकरी आहे. माळकरी म्हणलं. मी म्हणलं मग चांगलं आहे ना. चांगलं काय, अक्कल वापरीत जावा जरा. उद्या जर पोर त्यांच्या घरात दिली आणि आम्ही जर पोरीला भेटायला गेलो तर आमची ठेप कोण ठेवील? ठेप म्हणजे आणि मग ती पोर भिकाऱ्याला दिलेली बरी नाही का? या माळकऱ्यांच्या कुठं नाही लागत. त्यांनी कचकावलं ना मला. पहा आता काय ते म्हणे होते गेल्यावर पुरीच्या घरी अंडे नाही, मटण नाही, काही नाही. आणि मग पाहुण्याची ठेप का आला म्हणते, हे रोड जरी कळत तुम्हाला. मी म्हणलं बाई तिकडं रोडला सोड, पण ह्या कुठ्यानं मला का लागू तिथं? इतके खाली गेलेले लोक आहेत. आणि हे मी बोंबलत होतो तुम्हाला. 5 वर्षाने जमीन राहणार नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. बायको तर कधीच मिळणार नाही, तो विषय मिटलाच. नोकरी तर लागणारच नाही. आणि धंदा काय करणार तुम्ही? काय धंदा करणार? काय करणार धंदा? 3 किलोमीटरला 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे. मोजून या. हा आठवडा तर तो आठवडा लोक भाजीपाला आणत होते. आज दार उघडलं का भाजीपाला उभा आहे वाट्यावर. मग 5 वर्षाला एकच माणूस जगणार, रात्रंदिवस कष्ट करणारा, कष्टाची लाज न धरणारा, निर्व्यसनी राहणारा आणि साधू संतांची आई वडिलांची सेवा करणारा, त्याला कधीच कमी पडणार नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? जो पाटील म्हणून जगन ना त्यांचा कार्यक्रम झाला. आता हे श्रीमंत जेवढे लोक दिसतात ना तुम्हाला गावात, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. नाही तर यांचे जर बँकेचे तपासले ना उतारे तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे.
यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो त्याची का मुतारी नांगरतो. चाललंय महाराज उगाच मोठं म्हणून राहायचं भीक मागून खायचं काय उपयोग आहे त्याचा. जुनी माणसं म्हणायचेत ना मग आथरून पाहून जुने माणसं हे महाराज आपले बापा असे होते तुमचे माझे नवी बाजरी निघेपर्यंत जुनी इकायची नाही. काय डोकं होतं म्हाताऱ्याला. पाहुणा मागायला तो म्हणतो हे भाऊ पैसे माग 1500 मी तुला देईल पण बाजरीचं नाव काढू नको का पुढं कसे दिवस आहे कसे नाही. आणि आता बंगल्यातली लोक 3 किलो गहू आणतात. 3 तिथंच घेतात आणि तिथंच दळीतात. आहे का कोणाच्या घरात 25 पोते बाजरी पडेल जुनं ते आणि आता लोकांनी असं ठरवलंय रात्री श्रीमंत व्हायचं फाशी घ्यायची मरा हातानं कर्ज करा आणि मरा लग्न टोलेजन करा हप्ते फेडा घटस्फोटाच्या आत पोरगी घरी. पुन्हा चला आता मरावं कधी हा प्रश्न आहे बरं का आपला चालू. तुमचे पहिले 4 प्रश्न डोक्यातून गेले. आता ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा मरायला शुक्ल पक्ष असावं मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे मरायला काल चांगला आहे. ज्यांना ज्यांना ह्या संधीचा फायदा घ्यायचा त्यांनी घ्या. 21 जून पर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता. 21 जूनला दक्षिणायन लागणार आहे. ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आयन असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावेत शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. अशा मरण्याच्या 6 अटी अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 मध्ये आहेत. हातावर लिहून घ्या घरी गेल्यावर उचका. हे घरी गेल्यावर उचका आठ्या देते ववेत घरी गेल्यावर उचका. आता स्वर्गाला जात नाही माणूस नरकाला जात नाही मग मरतो कसा उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका मरणे का मरणे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. या 5 अटीमध्ये जो मेला त्याचं जीवन सफल झालं. हे झालं श्राद्ध. आता हे श्राद्ध घालावं किंवा नाही इथं थोडे वाद आहेत. आता हे कुटुंब फार भाग्यवान आहे एवढं मोठं श्राद्ध केलं नाही तर आता दावे बिवे बंद होणार आहेत. आता फार लग्न कसे झालेत आता लग्न कसे झाले टोटल फक्त नवरा नवरी आणायची आपण गोडाई बी कार्यालयावाला देतो आचारी सगळं सगळं पॅकेज आणि आपणही स्वाभिमानानं सांगतो काय दिलं महाराज. वाडे राहिले नाही भाऊबंद राहिले नाही आणि भाऊबंद जे आहेत नाही तुमचे माझे हे मरायलाच पाहिजे महाराज. असे खपाखप उलासले पाहिजे नालायक जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे नको कोणला राम राम आपलीच टोळी उचल रे मडक. महाराज माणसं फार संपली. बऱ्याच लोकांनी अशी तक्रार केली की जग सुधारलंय. मी म्हणतो बाह्य रंगाने जग पूर्ण सुधारलंय पण आंतररंगाने जग पूर्ण संपलंय.
सायकली गेल्या, गाड्या आल्या, ट्रॅक्टर आले, हेलिकॉप्टर आले, सगळं आलंय. पण घरांमध्ये महाराज आज इतकं वाईट वाटतंय महाराज, तुमच्या माझ्या घरामध्ये बिगर कचकचीचं जेवणच नाही महाराज. बायको एवढी जीव काढून स्वयंपाक करती, पण जेवताना प्रत्येक घरात कचकच आहे महाराज. प्रत्येक घरात प्रत्येक घरात कचकच आहे, कचकच. आणि सुरुवात करायला ही नवरा जेवायला बसलं की येणं लगेच म्हणायचं आयुष्यात काही करता आलं नाही, माझ्या संसाराचं वाटोळं केलं, जोडीदाराचा परपंच असा झाला, शेजाऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलाय आणि माझ्या नशिबात टोणका पाडलाय, काही केलं नाही त्यानं. आणि भांडणं कधी काढायचे? जेवताना. मग तो पिसाळलेलाच राहतो, खाटकन ठेवून देतो, ती उपाशी ना हाय उपाशी. संपली महाराज घर संपली महाराज. प्रत्येक घरात दहाव्याच्या दिवशी मारामारेत. संध्याकाळी दहावे करायचे मोठे टोले जंग, चप्प्या बिप्या करून, शेंड्या बिंड्या काढून, भाषणं ठेवायचे 100-200, नदीवर लाडू, जेवण, भाषणं मोकार, आणि दहाव्याच्या दिवशी मारामाऱ्या. म्हणून म्हाताऱ्या माणसानं एक सांगतो भो, मला तळतळायला लावू नका, तुम्ही कधी मारा म्हातारी माणसं, माझं त्याच्याबद्दल मत नाही, आज जा उद्या जा, काही मी म्हणल्यानं तुम्ही जाणार आहे असं नाही, पण तुम्ही मरताना खाते फोडून मारावं. तुम्ही आता इथं जेवण करा आणि पहिला तलाठी गाठवा, आज सोमवार आहे, आणि ते तुम्ही हे ना एखादा गुंठा वर न्या भाऊ, तुम्हाला व लागला अंग खेळायला काही कुस्त्या बिस्त्या, पण तुम्ही खालच्यांच्या खुद्या लावून देऊ नका मला. तुम्ही जाता उलथून. आणि काही म्हाताडी म्हणते माझ्या डोळ्या देखत खाती फोडायचे नाही. अरे तू गेल्यावर केवढा तमाशा आहे खाली, तुला काय, तुझा तो डामा डावलात निघून मार बँड लावून नेते तू पोरं तुला, आणि ह्या बदला घेतात बदला. महाराज बाप मेलो बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. अशा भावाशी न बोलणार आहे तर तिघी जणी माया पुढे बसले, ववळी ते भावरा, काही डोंबलं ववळी ते भाव. भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग, सही कर, थांब त्यांना विचारू दे, त्यांना म्हणजे ते बेवड्याला. तो म्हणतो लावून धर म्हणणार रे मायात पुढे बसले. पाहता काय $1,00,000 1,50,000 मिळतील, पाहता काय. बहीण काय चीज असते, ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले महाराज, पण यांनी सह्या केल्या नाही. खरंय का खोटंय बोला? आणि ती सांगते बी, जाऊन दिले पैसे, पण मी सही त्या कोपऱ्यात दोघी जणी बसले सह्या न करणाऱ्या. काय वागत आहेत लोक महाराज. अरे कुणासाठी पाप करता महाराज? लाज वाटते बोलायची, कीर्तनात बोलू नये, मला दम निघत नाही. आजूबाज म्हातारे माणसाचं श्राद्ध आहे म्हणून बोलायचं. अक्षरशः महाराज तुम्ही पोरांचे पुरींचे लाड केले महाराज, बापाला खांदा दिलाय पोराला हे 4 वर्षात. दिलाय का नाही बोला? आज बापानं मरायचं, पोरानं जगायचं, कोणता न्याय हो? न्याय कोणता? याला एकमेव कारण तुम्ही या पोरांचा केलेला नालायक लाड. बोला तुमचं काय मत आहे? भाऊला मोबाईल ओ बापाव कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे सध्या. तुम्ही काहीच बोला, बापाव कर्ज नाहीये.